हॅलो, नमस्कार मित्रांनो. आज आपण एका इम्पॉर्टंट टॉपिकवरती बोलणार आहोत. त्या टॉपिकचं नाव आहे ट्रेंड लाईन. आपण टेक्निकल ॲनालिसिसवर तर कोणतेही चार्ट जर पाहिला तर त्यामध्ये भरपूर लाईन्स ड्रॉ केलेले दिसतात, भरपूर शेप्स असतात. सो त्या ज्या लाईन्स आहेत त्यांना आपण ट्रेंड लाईन्स म्हणतो. सो आज आपण बघूया की ट्रेंड लाईन्स म्हणजे काय, त्याचा यूज कसा होतो आणि त्या कशा ड्रॉ करायच्या असतात, त्याचा आपण लाईव्ह एक्झाम्पल पण पाहणार आहोत. सो पहिल्यांदा, व्हॉट इज ट्रेंड लाईन? ट्रेंड लाईन ड्रॉन ओव्हर द पायवॉट हाईज ऑर अंडर द पायवॉट लोज टू शो द डायरेक्शन ऑफ द प्राइस. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा एक स्टॉकचा चार्ट आहे. इथे वरती जे रेड कलरचे डॉट जे दिसत आहेत, वरती जे आहेत ते आहेत पायवॉट हाईज आणि डाऊन साईडला जे दिसत आहेत ते आहेत पायवॉट लोज. सो कोणतीही लाईन ड्रॉ करण्यासाठी आपल्याला 2 पॉईंट्स हवे असतात. सपोज आपण या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत जर लाईन ड्रॉ केली तर ही जी लाईन असेल याला आपण ट्रेंड लाईन्स म्हणतो. सेम वेला आपण डाऊन साईडचे जे आहेत म्हणजे लोज यांना कनेक्ट करून पण आपण लाईन ड्रॉ करू शकतो. सो ट्रेंड लाईनचे यूज काय आहेत ते आपण बघूया. ट्रेंड लाईन्स आर कॉमनली यूज्ड बाय ट्रेडर who seek to ensure that the underlying trend of an asset is working in their favor or not. म्हणजे जनरली ट्रेंड लाईन्स ह्या ट्रेंड पाहण्यासाठी यूज होतात. जो काही अंडरलाईन स्टॉक असेल त्याचा ट्रेंड सध्या काय चालू आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर आपण ट्रेंड लाईनचा यूज करू शकतो. सेकंड यूज आहे, ट्रेंड लाईन्स कॅन बी यूज इफेक्टिवली बाय ट्रेडर टू जज द पोटेन्शियल एरिया ऑफ अ सपोर्ट अँड रेजिस्टन्स. सो ट्रेंड लाईनचा सेकंड इम्पॉर्टंट यूज आहे, आपण सपोर्ट अँड रेजिस्टन्स पण फाइंड आउट करू शकतो. सो हे सगळं कसं करायचं ते आपण एक्झाम्पलवरती तुम्हाला आणखी जास्त क्लिअर होऊन जाईल. टाईप्स ऑफ ट्रेंड लाईन. ट्रेंड लाईन्स या बेसिकली 4-5 प्रकार आहेत त्याचे, पण मेजरली 2 प्रकारामध्ये त्याला डिवाइड केलं जातं. एक आहे अप ट्रेंड लाईन किंवा रायझिंग ट्रेंड लाईन, दुसरी आहे फॉलिंग ट्रेंड लाईन और डाऊन ट्रेंड लाईन. अप ट्रेंड लाईन जी आहे ती केव्हा पण पायवॉट लोज जे पॉईंट्स असतात त्यांना क्रिएट करून ड्रॉ केलेली असते आणि डाऊनवर्ड ट्रेंड लाईन ही हाईजला कनेक्ट करून बनवलेली असते. ओके, आपण आता एक्झाम्पल बघूयात जेणेकरून तुम्हाला आणखी क्लिअर होईल. मित्रांनो, आपण इथे मी इन्व्हेस्टिंग वेबसाईटचा यूज करतो आहे. आपण कोणत्याही चार्टिंग वेबसाईटचा यूज करू शकता, तिथे आपल्याला या ट्रेंड लाईन्स मिळून जातील. फॉर एक्झाम्पल, मी इथे आज रिलायन्स इंडस्ट्रीचा चार्ट ओपन केला आहे. इथे बेसिकली काही 2 लाईन्स ड्रॉ केल्या आहेत. ही जी पहिली लाईन आहे ही आहे आपली रायझिंग ट्रेंड लाईन्स म्हणजेच अप ट्रेंड लाईन. सो आपण आधी बघितल्याप्रमाणे अप ट्रेंड लाईन ही ड्रॉ केली जाते पायवॉट लोजला कनेक्ट करून. सो इथे एक लो आहे, त्यानंतर इथे एक लो आहे, इथे एक लो आहे. सेम वेला ही जी सेकंड लाईन आहे ही आहे डाऊनवर्ड ट्रेंड लाईन आणि डाऊनवर्ड ट्रेंड लाईन ही हाईजला कनेक्ट करून बनवलेली असते. उदाहरणार्थ इथे एक हाय आहे, हा दुसरा आहे आणि हा तिसरा आहे. आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. HCL. HCL ही एक परफेक्ट एक्झाम्पल आहे रायझिंग ट्रेंड लाईन्सचं. उदाहरणार्थ मी तुम्हाला ट्रेंड लाईन ड्रॉ कशी करायची ते एकदा दाखवून देतो. आता हा एक स्टॉक आहे HCL टेक. इथे आपल्याला एक ट्रेंड लाईन ड्रॉ करायची आहे. आपल्याला बेसिकली चार्टला पाहिल्यावर कळतं की हा एक अप ट्रेंडमध्ये आहे. सो हा अप ट्रेंडमध्ये कुठेपर्यंत राहील आणि कुठे कुठे त्याला सपोर्ट मिळण्याचे चान्सेस आहेत ते फाइंड आउट करण्यासाठी ट्रेंड लाईनचा यूज होतो, जे की आपण पाहिले. सो ट्रेंड लाईन ड्रॉ करण्यासाठी इथे भरपूर प्रकारच्या वेगवेगळ्या ट्रेंड लाईन्स आहेत. त्यातला मेनली आपण यूज करणार आहोत ही एक्सटेंडेड ट्रेंड लाईन. सो आपल्याला रायझिंग ट्रेंड लाईन ड्रॉ करायची आहे. रायझिंग ट्रेंड लाईन ही लोजला कनेक्ट करून बनवली जाते
उदाहरणार्थ इथे एक लो आहे, त्यानंतर इथे एक लो आहे. सो आपण या दोन लोजला कनेक्ट करूया. हे बघा मित्रांनो, ही झाली आपली रायझिंग ट्रेंड लाईन. उदाहरणार्थ स्टॉक या लाईनचा रिस्पेक्ट करूनच हा ट्रेंड फॉलो होईल इथे. आता याचा जर प्रॅक्टिकल यूज पाहायचा असेल तर सपोज आपण इथे स्टॉक हा बाय केला, यानंतर हा स्टॉक हळूहळू एकतर वरती जाईल किंवा खाली येईल. खाली आल्यानंतर जेव्हा केव्हा हा स्टॉक या लाईनच्या जवळ येईल तेव्हा या लाईनला सपोर्ट घेण्याचे चान्सेस हे खूप हाय असतात. सो त्या पॉईंटला आपण आपलं डिसिजन घेऊ शकतो. उदाहरणार्थ जर आपण ऑलरेडी बाय केला असेल तर या लाईनला काही प्रॉफिट बुक करायचं आहे का होल्ड करायचं आहे का मग ॲव्हरेज करायची आहे प्राईस, हे आपण त्या स्टॉकच्या मुवमेंटनुसार ठरवू शकतो. पण हां, एक इम्पॉर्टंट गोष्ट की ओन्ली ट्रेंड लाईनला बघून कोणताही जजमेंट नाही करायचं आहे. ट्रेंड लाईनसोबत काही इंडिकेटर्स जर तुम्ही यूज केले तर तुमचं ॲनालिसिस अजून इफेक्टिव्हली होईल. उदाहरणार्थ मी प्रिफर करतो RSI यूज करायचा. मी तुम्हाला एक्झाम्पल पण दाखवतो. इथे आपण RSI लोड केला आहे. सो RSI वरती आपण नवीन एक व्हिडिओ बनवणारच आहोत. त्यामध्ये तुम्हाला RSI कसा यूज करायचा, RSI कसा कॅल्क्युलेट होतो, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे मिळून जातील. आता आपण ट्रेंड लाईनबद्दल बोलतो आहोत. सपोज जेव्हा केव्हा हा स्टॉक या ट्रेंड लाईनच्या जवळ येईल आणि त्यावेळेला जर समजा RSI पण तुमचा 50च्या लेवलला आसपास असेल आणि स्टॉकने जर या ट्रेंड लाईनपासनं वरती मूव दिला आणि सेम वे RSI पण 50च्या लेवलपासनं जर बाउन्स बॅक करत असेल तर हा स्टॉक बाय करायला हरकत नाही. आणि जर सपोज हा स्टॉक या ट्रेंड लाईनला कट करून खाली येतोय आणि सेम वेला जर RSI पण 50च्या खाली येत असेल तर त्यावेळेला शॉर्ट करायचा, म्हणजे जेणेकरून आपल्याला शुअरिटी मिळेल की आता याचा जो काही वरती जाण्याचा जो काही पेस होता तो कमी झाला आहे किंवा मग आता ट्रेंड चेंज होतोय. आपण एक दुसरं एक्झाम्पल घेऊया डाऊनवर्ड ट्रेंड लाईनसाठी टाटा मोटर्सचा. हा पहा, इथे मी परत एकदा तुम्हाला ट्रेंड लाईन ड्रॉ करून दाखवतो. आपल्याला डाऊनवर्ड ट्रेंड लाईन ड्रॉ करायची आहे. डाऊनवर्ड ट्रेंड लाईनसाठी हाईजला कनेक्ट करून बनवली जाते. इथे एक हाई आहे आणि दुसरा हाय ठीक आहे मित्रांनो. सो जेव्हा ही लाईन जेव्हा हा स्टॉक या लाईनच्या जवळ येतो तेव्हा त्याला रेजिस्टन्स मिळतोय आणि तिथनं तो खाली येतोय, जे की आपण इथं पाहिलंय. आणि या ठिकाणी बघा हा स्टॉक या लाईनला ब्रेक करून वरती जातोय, म्हणजेच इथे हे डाऊनवर्ड ट्रेंड लाईनचं ब्रेकआउट मानला जातो. आणि या वेळेला जर तुम्ही शॉर्ट पोझिशनमध्ये असाल तर इथे तुम्ही प्रॉफिट बुक करणार, किंवा जर तुम्हाला फ्रेश एंट्री घ्यायची असेल तरी देखील आपण या लेवलला एंट्री घेऊ शकतो. ठीक आहे मित्रांनो, होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. सो प्लीज लाईक करा, शेअर करा आणि प्लीज कमेंट पण करा. थँक्यू.